आज रोहित पवारजीने परत तेच आरोप केले। मी निवडणूक आयोगाची वेबसाईट हँडल करतो, सगळ्या आमदारांशी समन्वय ठेवतो, मतदार यादीत घोळ घालतो, मतदार फिरवतो। वाह, म्हणजे महाराष्ट्रात एवढी सगळी कामं मी एकटाच करतो की काय असा भ्रम निर्माण होतो। मग तर रोहितजी, माझा एकच सल्ला आहे, तुम्ही तुमच्या पार्टी चालवायला सुद्धा माझा सल्ला घेतला पाहिजे, तर तुमचं काही भलं होणार। माझा एवढाच सल्ला आहे की तुम्ही लोकांचं मन जर जिंकायचं असेल तर तुम्हाला लोकांपर्यंत जाऊन लोकांची कामं करावी लागतील। अशा प्रकारचे बिनगोड्याचे आरोप करून काहीच सिद्ध होत नाही। आणि हो, तुम्ही जे म्हणत होते की अचानक वाढलेले मतदार, ते लोक म्हणजे महाराष्ट्रात 18 वर्षाच्या वर झालेले महाराष्ट्राचे नवयुवक आहेत, ज्यांनी नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचं त्यांना स्वप्न पटतंय। ते पैसे देऊन विकत घेता येत नाही, त्यांना विश्वासाने जोडले गेले आहेत। असो, हे सगळं ऐकून वाटतं महाविकास आघाडीने आता रडकाढ अभियान सुरू केलं आहे, कारण की काम काही दाखवता येत नाही म्हणून खोटं बोलून आपण आपलं झाकायचं। चला, करत राहा तुम्ही असे आरोप, आम्ही दाखवतो लोकांना महाराष्ट्रातला विकास। असो, भारतीय जनता पार्टी हे वोटर चोरी करत नाही, परंतु मतदारांना आम्ही आमच्या कामाने प्रेरित करतो आणि म्हणून त्यांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।